रात्री 2चा सुमार असावा। घराला आमच्या 10 फूट उंचीचा ओटा आहे आणि त्याला घरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत। या दरवाजाला खेटून रात्री 2च्या सुमाराला आमचं कुत्रं आणि त्याचं छोटंसं पिल्लू झोपलेलं होतं। समोरून बिबट्या आला आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पायऱ्या चढून तो वर येऊ लागला। त्याची चाहूल ज्यावेळेस लागली त्यावेळेस कुत्रं त्याच्या अंगावर तुटून पडलं। मग त्याने तो बेत रद्द केला, ते खाली गेला, जमिनीवर तो जाऊन उभा राहिला। त्यावेळेस कुत्रं त्याच्यावर म्हणजे त्या बिबट्यापासून आपल्या पिल्लाचं रक्षण करण्यासाठी ते कुत्रं ओट्याच्या कठड्यावर येऊन बिबट्यावर भुंकत होतं। बिबट्याने पवित्रा घेतला आणि 10 फूट उंच उडी मारली त्या कुत्र्याला धरण्यासाठी, परंतु कुत्र्याने त्याला हूल दिली। हूल दिल्यामुळे तो दरवाजावर आदळला, प्रचंड मोठा आवाज झाला, संपूर्ण घर हादरलं। पण या गडबडीत त्या बिबट्याने त्या कुत्र्याचं पिलू उचललं आणि पुन्हा दुसरी उडी टाकली। पुन्हा दुसऱ्यांदा धपकन आवाज आला। आता दुसरी उडी टाकण्याची वेळ आणि घरात सर्वत्र आवाज झाल्यामुळे घरात हॉलमध्ये प्रज्वल माझा पुतण्या झोपलेला होता। त्याने लाईट ऑन केली। लाईट ऑन केल्याबरोबर बिबट्या घाबरला। त्याची दुसऱ्या उडीचा त्याचा अंदाज चुकला। त्याचा अंदाज चुकल्यामुळे त्यांनी जे जबड्यात पिल्लू इतक्या वेळ धरलेलं होतं ते पिल्लू त्याच्या जबड्यातून त्याची पकड सैल झाल्यामुळे सुटलं आणि पळून गेलं। आणि त्याच वेळेस कुत्र्यांनी त्याच्या दिशेने पुन्हा जोरात त्याच्या अंगावर जाऊन भुंकायला सुरुवात केली। बऱ्याच काळ बिबट्या आणि कुत्रं समोरासमोर होतं, पण बिबट्याच्या दाढीतून आपल्या पिलाला वाचवण्यात त्या कुत्र्याला यश आलं। नंतर त्या बिबट्याने माघार घेऊन तो बिबट्या निघून गेला आपल्या पिलाला वाचवण्यासाठी। कुत्र्यानं ही अशी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि आपल्या मराठी भाषेत जशी म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी, बिबट्याच्या जबड्यात सापडलेलं पिलू असं जिवंत पुन्हा त्याच्या जबड्यातून निसटून गेलं। विशेष नवलाची बाब अशी की त्याच्या अंगाला साधा ओरखडा देखील उमटला नाही।